आजचा पूर्ण दिवस न प्लॅन केलेले कामं करण्यात गेला होता. तर मी असं का म्हणते तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. तर हॅलो हाय नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वात आधी तर इकडे मी गहू धुवायला घेतले होते. जे काम मी 8-10 दिवसापासून टाळाटाळी करत होते ते आज मी करायला घेतलं होतं. आता करूया म्हणण्यामध्ये ते राहूनच जात होतं. आज ऊन पण खूप मस्त पडलं होतं, तर सर्वात पहिले तेच करून घेऊया म्हणलं. आता हे करून झाल्यानंतर हे वाळजोपतर बाकीचे मी ब्लाउज वगैरे शिवणार होते आणि ते सोडून मी दुसऱ्याच कामाला लागले होते, म्हणजेच डबे वगैरे साफ करायच्या. आता किचनची डीप क्लिनिंग करून घ्यावं म्हणलं. आता मी सगळं पुसून वगैरे घ्यावं म्हणत होते, फक्त बकेटच मला घासून घ्यायचे होते, कारण बकेटांमध्ये मी गहू ज्वारी तांदूळ हे सगळं भरून ठेवत असते. आता ते रिकामी झाले तेव्हाच मी घासायला त्याला मोका मिळतो, नाही तर पूर्ण खाली करून घासत काही मी बसत नाही. त्यामुळे आता जेव्हा पण रिकामी दिसतात तेव्हा मी घासून घेत असते. आज मला तेवढंच घासायचं होतं, पण आता त्याच्या मध्ये डबे वगैरे पण मी काढून घेतले होते. आता मी केव्हा पण डिसाईड करते की मी थोडं थोडं करून साफ करून घेते म्हणून, पण तसं कधीच होत नाही. मी जेव्हा पण काढते तेव्हा पूर्णच निघत असतं. आता मला एक एक करून साफ करायची इच्छाच होत नाही. आता पहिले तरी मी पूर्ण हॉल बेडरूम किचन सगळे एकदाच काढायचे, म्हणजे आज सकाळी सगळं सुरू केलं तर ते खतम होजेपर्यंत ते काही सोडत नव्हते. पण आता मी तसं काही जास्त करत नाही. फक्त आता किचन वगैरे आज किचन काढलं तर फक्त किचनच क्लीन करून घेते. आणि आज तर हे बिना प्लॅनिंगचंच सगळं झालं होतं, कारण माझं प्लॅन नव्हता की मी हे सगळं आज करेल म्हणून. तर आता सगळं काढून घेतलं, त्यानंतर घासून वगैरे घेतलं. आता ते करजेपत्र लेकरंसुद्धा आले होते, कारण आज लेकरांचा हाफ डे होतं. ऑलरेडी मला 12-12:30 वाजून गेले होते ते सगळं घासायलाच. त्यामुळे लेकरं येऊन आता इथं माझ्या पारचं चाललेलं होतं की हे कसं काय काढलीस, आता काहीतरी फेस्टिवल आहे का काहीतरी आहे का म्हणून त्याचं चाललेलं होतं. मग ते करून झाल्यानंतर लगेच इकडं सगळं जे काही मी भांडे वगैरे घासले होते ना ते सगळे मी इकडं हॉलमध्ये लावून दिले होते, जेणेकरून ते वाळजोपतर मी किचनचं सगळं पुसून वगैरे घेईल म्हणलं. आता हे सगळं इथंच पालतं घातलं होतं, मला बाहेर वगैरे काही जागा नाही इथं. पूर्ण पालतं घालजोपतर 2 ते 3 वाजले होते मला इथं, आणि जे काम मी 12 वाजेपतर करायचं ठरवलं होतं तर 3 वाजता आधीच वाजून गेले होते. त्यानंतर आता इकडे मी कपडे सगळे बकेटमध्ये घालून ठेवत होते, कारण इतकं सगळं केल्यानंतर आता कपडे वगैरे धुवायची काही हिंमत नव्हती आज. ते करून झाल्यानंतर लगेच इकडे मी संध्याकाळी नळ पण येणार होतं, त्याचीसुद्धा मी आता इकडं हे सगळं धुवून घेत होते. आता बाहेरचं धुण्यामध्ये हे बी होऊन जाईल म्हणलं. आता ड्रमचं ढक्कन वगैरे धुवून घेतलं, आता ड्रम पण धुवायचं होतं, कारण गेल्या 8-10 दिवसापासून ड्रम काही धुवलेलं नव्हतं आणि आज खाली पण झालं होतं थोडंसं. आणि बाहेरचं खूप जास्त पांढरं वाटत होतं. आता हेच पाय मध्ये जातील म्हणून मधलं खूपच जास्त खराब होऊन जाईल म्हणून पहिले बाहेरलं दिवायला घेतलं होतं मी. पूर्ण आता हे सगळं पाणी पण खाली होऊन जाईल, त्याच्यासोबत आता हे पण धुणं होऊन जाईल म्हणून. आता हे सगळं स्वच्छ करजेपत्र मला जवळपास 4 ते 4:30 झाले होते. आता जसं जसं दिवस चालला होता तसं तसं माझं काम गडबडीनं चाललं होतं, कारण आता मला पटपट करून घ्यायचं होतं. जे काम मी 12 वाजेपर्यंत डिसाईड केलं होतं त्याला ऑलरेडी 5 ते 6 वाजून गेले होते. त्यानंतर लगेच इकडं मनी प्लांटला पण थोडंसं धुवून घेतलं. आता तुम्ही मला आधी बघितलं असेल तर माझा मनी प्लांट खूप मोठा होता. आता त्याला पिवळं पडलं होतं, थोडंसं वाळल्यासारखं झालं होतं म्हणून पूर्ण त्याला धुवून घेतलं. आणि मला मनी प्लांट हिरवं असलं तरच मस्त वाटतं, त्यामुळे पूर्ण काढून टाकलं होतं मी. नव्यानं आता छान असं पान वगैरे येत होते त्याला. त्यानंतर पूर्ण मध्ये येऊन बघलं, ड्रम वगैरे धुवून झालं होतं माझं, बाहेरचं सगळं झालं होतं आणि मधलं सगळं असं काहीसा पसारा पडलेला होता. आता हे सगळं पटपट मला ठेवून द्यायचं होतं. आता आवनीने मधलं पेपर वगैरे टाकून दिले होते, सलपाईमध्ये सगळं साफ करून ठेवलं होतं. आता मला फक्त हे भरून ठेवायचं होतं. आता सुरुवात मी बकेटांपासून केली, कारण पटपट मला बकेटं ठेवून दिलं की अर्ध्याला अधिक हॉल खाली होऊन जाईल म्हणलं. तर इथं पटपट बकेटांचे ढक्कनं वगैरे लावून मी एक एक करून ठेवून देत होते. आता काही आवनीने ठेवून दिले, मग त्यानंतर राहिलेले मी काही ठेवायला घेतले होते. आता हे सगळं करजेपत्र सांजेपारचे 6 वाजले होते. आता लेकरांचं ट्युशनचं टाईम पण झालं होतं, ते सगळं आवरून झालं होतं. आता पूर्ण हॉल असं काहीसा दिसत होता, त्याला पटपट झाडून घ्यावं म्हणलं. पटपट झाडून वगैरे घेतलं. आता मी हॉलचं काहीच काढलं नव्हतं, त्यामुळे वरचं हॉलमध्ये जे काही पसारा होतं ते तसंच दिसत होतं. कारण आता हे 2-4 दिवसानंतर मी कधीतरी एका दिवशी पूर्ण हॉलचं पण एकदा डीप क्लिनिंग करून घेईल. पण किचन तर एकदम मस्त झालं होतं माझं. आता डबे वगैरे थोडेसे राहून गेले होते, कारण न्यूजपेपर संपलेलं होतं आणि मी शेल्फामध्ये न्यूजपेपर घालून ठेवत असते, जेणेकरून जास्त खराब होणार नाही म्हणून. तर ते संपलेलं होतं, मग तसंच ते खाली काही डबे तसंच होते. त्यानंतर हॉलचं पुरं तसं धुवायला वगैरे घेतलं होतं मी, कारण आता रोज काही धुणं होत नाही आपल्याला एवढं पसारा काढून. रोज मी फक्त पुसूनच घेत असते. तर हॉल वगैरे धुवून झाल्यानंतर माझं हॉल असं काहीसं दिसत होतं. आता खालचं तर एकदम स्वच्छ दिसत होतं, पण वरी खूप जास्त पसारा दिसत होता. आता हे पसारा मला बघवत नव्हता. आता कोणत्या तर दिवशी हेही काढून घेईल म्हणलं मी. किचन पण एकदम मस्त स्वच्छ झालं होतं. आता इतकं सगळं करून झाल्यानंतर इतकेसे भांडे होते, आता ते घासायची मला इच्छा नव्हती, तरी कसं करून ते घासून घेतलं. त्यानंतर छान असं फ्रेश झाले होते मी.
आता घरासोबत स्वतःलाही थोडंसं फ्रेश करून घेतलं होतं. आता घर एवढ्या दिवसानंतर मी साफ केलं होतं, त्यामुळे खूप मस्त वाटत होतं मला. आता इतकं सगळं झाल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायची काही जास्त हिंमत नव्हती, त्यामुळे आता फक्त खिचडी बनवायला लावली होती मी अवनीला. आता बऱ्याच दिवसानंतर थोडंसं केस वगैरे मी नीट बांधले होते, कारण 8 दिवसापासून मी केसाला कंगवासुद्धा लावला नव्हता. त्यामुळे आता छान असं खूप जास्त फ्रेश वाटत होतं, घरही छान वाटत होतं आणि मीही थोडंसं त्याला फ्रेश फील करत होते. त्यानंतर मस्त असं सगळ्यांनी बसून जेवण करायला घेतलं होतं इथं. आता इथं माझ्या पारचं जेव्हा पण दहीचं पाकिट येतं ना, त्याला तेव्हा स्वतःच फोडायचं असतं. बऱ्याच वेळेस तो फोडून असं पूर्ण भोईला टाकत असतो. मग सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. त्यानंतर आता एक माझं पार्सल आला होता, ते ओपन करायला घेतलं होतं. आता ही साडी मी माझ्यासाठी काही ऑर्डर केली नव्हती, साडी दुसऱ्यांसाठी होती. आता तिकडे पाठवण्याच्या आधी एकदा चेक करून घ्यावं म्हणलं कशी आली काय आली म्हणून. तर क्वालिटी तर खूप मस्त होती आणि कलर पण खूप छान आला होता, जसं त्याच्यामध्ये दाखवलं होतं तसंच कलर आलं होतं. आता माझी खूप इच्छा होती, पण मी म्हणलं आता खूप सारे कलर्स झालेत आपल्याकडे असले तर राहू दे म्हणलं. त्यानंतर आता रात्रीचं मी एक ब्लाऊज कट करायला घेतलं होतं. तसं माझा आज प्लॅन 2-3 ब्लाऊज कट करायचं होतं, पण आता हे मऊसूद ब्लाऊज होतं, तर आता हे एक कर्जपदरच मला खूप जास्त कंटाळा आला होता. आता कडक असले ना की मग एक ब्लाऊज मऊ कर्जपदर, कडक ब्लाऊज 2-3 होऊन जातात. मग हे एकच कट करून घेतलं होतं मी. आता याला पिनअप वगैरे करून कट करावं लागतं, नाहीतर कपडा इकडे तिकडे होऊन जातो. ते करून झाल्यानंतर लगेच इकडं एका ब्लाऊजला मला हात शिलाई करायची होती, तर ते करायला घेतलं होतं. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.